क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। लोकसभेच्या अनुषंगाने अभोणा पोलिसांचा रूट मार्च, पोलीस ठाणे हद्दीतील विविध भागात केले पथ संचलन। दिनांक 16 मे 2024 रोजी अभोणा पोलीस ठाणे हद्दीतील अभोणा, पाळे, जयदर, कणाशी या बाजारपेठेच्या ठिकाणी येत्या 20 मे रोजी होणाऱ्या मतदानाच्या अनुषंगाने परिसरात कुठेही अनुचित प्रकार घडू नये म्हणून खबरदारीचा उपाय म्हणून रूट मार्चचे आयोजन करण्यात आले होते। सकाळी 9 ते 10 वाजेपर्यंत अभोणा परिसर व शहर तसेच 10:30 ते 12 पर्यंत पाळे परिसर तसेच संध्याकाळी कणाशी व जयदर या ठिकाणी रूट मार्चचे आयोजन करण्यात आले होते। या रूट मार्चमध्ये अभोणा पोलीस ठाण्याचे 3 अधिकारी व 20 अंमलदार तसेच कर्नाटक राज्य राखीव पोलीस दलाचे 3 अधिकारी व 63 अंमलदार असे एकूण 86 पोलीस दलाचा फौजफाटा रूट मार्चसाठी तैनात करण्यात आला होता। यामध्ये लाठी, हेल्मेट व रायफलसह पोलीस दल हजर होते। याबाबत अभोणा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यशवंतराव शिंदे यांनी अधिकची माहिती दिली आहे। हे पाहूया सविस्तर। महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी चेतन जाधव, कणाशी। दिनांक 20 मे 2024 रोजी नाशिक जिल्ह्यामध्ये लोकसभेची निवडणूक प्रक्रिया पार पडत आहे। सदरची निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडावी म्हणून नाशिक जिल्ह्यामध्ये आजूबाजूच्या पोलीस दलाचा देखील समावेश करण्यात आलेला आहे आणि मदतीसाठी बाहेरच्या जे देखील पोलीस फोर्स आपल्याकडे आलेला आहे। त्या निमित्ताने आज रोजी अभोणा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये अभोणा आणि पाळे या गावामध्ये अभोणा पोलीस स्टेशनची टीम आणि कर्नाटक राज्याची राज्य राखीव पोलीस दलाची टीम अशी मिळून रूट मार्च करण्यात आलेला आहे। रूट मार्चच्या निमित्ताने आम्ही महाराष्ट्र पोलीस हे निवडणुकीकरता सज्ज आहोत असे आम्ही तुम्ही दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे। सदरची निवडणूक प्रक्रिया शांत पडण्यासाठी आम्ही जनतेला आवाहन करीत आहोत। सदरच्या निवडणूक प्रक्रियेमध्ये जर कोणी बाधा आणली तर त्याच्यावर काही स्वरूपाची कारवाई करण्यात येईल। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।